आज रोहित शर्माच्या जीनियसची कहाणी सांगतो. MI वर्सेस CSK 2019ची IPL फायनल. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण पोलार्डच्या 41 धावा वगळता कोणी मोठा स्कोर बनवलाच नाही. त्यामुळे मुंबईने अवघ्या 149 धावा धावफलकावर लावल्या, ज्या सध्याच्या T20 गेमनुसार नथिंग आहेत. मुंबईच्या बॅटर्सनी खास कामगिरी केली नसली तरी मुंबईचे बॉलर्स मात्र कमाल करत होते. जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर जवळपास 4च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करत होते, पण मुंबईचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगा आणि कृणाल पांड्याला मात्र मार पडत होता. अशा CSKचा ओपनिंग बॅटर शेन वॉटसन मैदानात ठाण मांडून उभा होता, पण मुंबईने बॉलिंगच्या जोरावर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये नेली. CSKला जिंकण्यासाठी शेवटच्या 6 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता होती. स्ट्राईकला असलेला सलामी फलंदाज आणि ग्रेट ऑस्ट्रेलियन बॅटर शेन वॉटसन 76 धावांवर खेळत होता, तर नॉन स्ट्राईकला CSKचा हुकमी एक्का रवींद्र जडेजा होता. त्यामुळे CSKसाठी हे समीकरण सहज शक्य होतं. पण अशा वेळी लसिथ मलिंगाचा अनुभव मुंबईच्या कामी आला. पुढच्या 2 बॉलवर सिंगल आल्या, तिसऱ्या बॉलवर वॉटसनने डबल घेतली, चौथा बॉल मलिंगाने यॉर्कर टाकला, पण स्वतःकडे स्ट्राईक ठेवायच्या नादात वॉटसन बाद झाला. पण मॅच अजूनही CSKच्या हातातून गेली नव्हती, कारण शेवटच्या 2 बॉलवर 4 धावांची गरज असताना शार्दुल ठाकूर बॅटिंगसाठी आला, जो एक चांगला ऑलराऊंडर आहे. पुढचा बॉल मलिंगाने फुलटॉस टाकला, ज्यावर शार्दुलने 2 काढल्या. आता 1 बॉल 2ची गरज. आतापर्यंत मलिंगाचा अनुभव आणि क्लास कामाला आला, पण आता मात्र रोहित शर्माची कॅप्टन्सी पुढे आली. शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज असताना कोणताही बॉलर यॉर्कर किंवा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करेल, आणि मलिंगानेही तोच विचार केला होता. पण कॅप्टन रोहित शर्माने त्याला स्लोअर बॉल टाकायला सांगितला, कारण त्याला शार्दुलला आऊटच करायचे होते. कॅप्टनने सांगितल्याप्रमाणे मलिंगाने शार्दुलच्या पायावर स्लोअर डिलिव्हरी केली आणि बॉल मिस होऊन शार्दुल LBW झाला. मुंबईने फायनल अवघ्या 1 धावेने जिंकली, ज्यामध्ये रोहित शर्माचा मास्टर माइंड दिसून आला.